नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर नुकताच आपला इंजिनिअरिंग फिजिक्सचा पेपर झालेला आहे SPPO बोर्डचा. तरी त्याच्यामधले जे काही MCQ आहे त्याचे आपण उत्तर पाहणार आहोत. तर पहिलं जे होतं डी ब्रॉग्ली एवलेट मॅटर वेव्हज असोसिएट विथ मॅटर विथ पार्टिकल्स इज एनर्जी. तर त्याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ. दुसरा होता क्वेश्चन आपल्याला MCQचा, अ वेल बिहेव्ड वेव्ह फंक्शन सॅटिस्फाईज विच मॅथमॅटिकल कंडिशन. तर ते मॅटर वेव्ह आहे सॅटिस्फाईड होतात सिंगल व्हॅल्यूड नॉर्मलाइज आणि फायनाईट ऑल ऑफ द अबव याचं उत्तर होतं. अकॉर्डिंग टू हिन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलच्या नुसार जे काही नॅरो वेव्ह पॅकेट आहे तर ते डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ही पोझिशन ऑफ द पार्टिकल प्रेडिक्टेड पोझिशन जी आहे ती पार्टिकलची प्रेडिक्टेड होती. त्याचा आन्सर पोझिशन आहे. चौथा MCQ होता ॲट ॲब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे सेमीकंडक्टर कुठं असते? इन्सुलेटरला असते. म्हणजे काय आपला ई क्वेश्चन होता हॉल इफेक्ट इज ट्रू फॉर, जे काय हॉल इफेक्ट असते ट्रू असते कुठं? बोथ मेटल्स अँड सेमीकंडक्टरच्या तिथं. आणि रिलेक्शन आपलं मॅग्नेटायझेशन आणि ससेप्टिबिलिटी आणि मॅग्नेटिक इंडक्शन याचं जे काही रिलेशन होतं ते x=m/h हा चौथा पर्याय होता. आणि द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक इंडक्शन एरिया ऑफ द फाय, तर ह्याचं रिलेशन होतं B= आपला फॉर्म्युला असते B=φ/E, तर φ=B हा त्याचा आन्सर होता. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ द एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स सुपर कंडक्टर बिलो टेम्परेचर इज नो, तर त्याचं उत्तर येते मेसनरी इफेक्ट येते. एक्सरे आणि गॅमा रे हे रेडिओथेरपी टेस्टिंग टेक्निक विच देअर प्रॉपर्टी इट हॅज हाय फ्रिक्वेन्सी. याची फ्रिक्वेन्सी कशी असते? हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्हची फ्रिक्वेन्सी हाय असल्यामुळं रेडिओथेरपी आणि NDT हे हाय फ्रिक्वेन्सी असते त्याची. आणि जे काही क्वांटम डॉट ऑफ द नॅनो पार्टिकल आहे ते डायमेन्शन ऑफ द रेंज इज 1 to 1 नॅनोमीटर 100 नॅनोमीटर असते. हे आपले MCQ होते. ऑल द बेस्ट मित्रांनो.